कोल्हापुरातील शाहूनगर परिसरातल्या दत्तगल्लीतील रहिवाशांमध्ये आज अनोखं चैतन्य पसरलं होतं। निमित्त होतं श्री दत्त जयंतीचं। परिसरातल्या 7व्या गल्लीतील रहिवाशांनी आपापल्या घराच्या दारात रांगोळ्या रेखाटल्या होत्या। घरावर भगवा ध्वज, चौकात भगव्या पताका आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली होती। मंदिरात दत्त नामाचा गजर झाला। श्रींची मूर्ती पालखीत विराजमान झाली आणि पालखी सोहळा भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला। कोल्हापुरातील शाहूनगर परिसरात दत्तगल्लीत स्थानिक रहिवाशांनी 1968 मध्ये श्री दत्त मंदिराची उभारणी केली। या मंदिराच्या माध्यमातून दरवर्षी दत्त जयंती उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा होऊ लागला। गेल्या 56 वर्षांपासून अतिशय अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा होतो। त्यामध्ये दत्तगल्लीच नव्हे तर शाहूनगर परिसरातील 7ही गल्ल्यांमधील रहिवाशांचा समावेश असतो। यंदाही या गल्लीतील सतीश पोवार, बाबूराव मेंढके, अक्षय पाटील, सुधीर खेबुडे, युवराज पोवार, रोहित पोवार यांच्या पुढाकारातून रहिवाशांनी भव्य उत्सवाचं आयोजन केलं होतं। गल्लीच्या चौकात 15 फुटी कांताराची प्रतिमा रांगोळीतून साकारली होती। तसंच प्रभू श्रीरामचंद्र वानर सेनेसह समुद्र पार करतानाचा देखावा अप्रतिमरित्या उभारला होता। गल्लोगल्ली आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। प्रत्येक घरावर आणि चौकात भगवे ध्वज आणि पताका होत्या। अहमदनगर इथलं वारकऱ्यांचं टाळ मृदुंग पथक उत्साह वाढवत होतं। राजर्षी शाहूराजांच्या वेशभूषेत एक तरुण रोल्स रॉयल्स वाहनातून या उत्सवात सहभागी झाला होता। त्यापाठोपाठ घोडे आणि वाहनरूपी रथाचा समावेश होता। दत्तगुरूंच्या विविध वेशभूषेत कलाकार या वाहनात बसले होते। श्री गुरुदेव दत्त नामाचा गजर करत उत्सव मूर्तींची पालखी टाळ मृदुंगांच्या गजरात काढण्यात आली। ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आलं। फटाक्यांच्या आतषबाजीत रात्री उशिरापर्यंत या परिसरातून पालखी मिरवणूक सुरू होती।